श्रोते नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका ही अपयश नसते, तर चुकीच्या माणसांना योग्य समजण्याची असते. अनेकदा आपण ज्या लोकांसाठी मनापासून उभं राहतो, वेळ देतो, विश्वास ठेवतो, त्यांच्याच वागण्यातून आयुष्याचं सर्वात कठोर धडं हे आपल्याला मिळत असतात. कारण जखम शत्रू देत नाही, जखम नेहमी जवळचे वाटणारे देत असतात. आपल्याला माहिती आहे, काळ बदलला, जीवनशैली बदलली, साधनं बदलली, पण एक गोष्ट मात्र कायम राहिले, तो म्हणजे माणसाचा स्वभाव. श्रोते हो, फक्त पूर्वी जे उघडपणे दिसायचं ते आज मुखवट्यांच्या मागे लपलंय. आता लोकांचा आवाज बदललाय, शब्द बदलले, पण मनातील हिशोब हे अजूनही तसेच आहेत. अनेकांना तुमचं अस्तित्व चालतं, पण तुमची उंची चालत नाही. अनेकांना तुमची साथ चालते, पण तुमचं यश चालत नाही. श्रोते हो, आज जगात एक विचित्र स्पर्धा सुरू आहे. स्वतःला मोठं करण्यापेक्षा दुसऱ्याला लहान दाखवण्याची, स्वतःचा मार्ग तयार करण्यापेक्षा दुसऱ्याच्या वाटेवर अडथळा निर्माण करण्याची. त्यामुळे श्रोते हो, लोकांची गर्दी वाढते, पण विचारांची उंची कमी होते. चेहऱ्यावर हसू वाढले, पण मनातील स्वच्छता ही मात्र कमी झाली. श्रोते हो, आयुष्यानं एक गोष्ट शिकवली, प्रत्येक नातं जपण्यासारखं नसतं आणि प्रत्येक जवळीक ही खरी सुद्धा नसते. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात त्यासोबत चालण्यासाठी नाही, तर माणसं ओळखण्याची कला शिकवण्यासाठी. श्रोते हो, त्यांच्याकडून मिळणारा अनुभव कडू असतो, पण तोच पुढच्या प्रवासासाठी सर्वात मोठा शिक्षक ठरत असतोय. आणि श्रोते हो, आजचे हे विचार कोणालाही उद्देशून नाहीत, ते फक्त त्या वास्तवावर प्रकाश टाकणार आहेत, जे अनेकांना दिसतं, पण फार कमी जण बोलून दाखवतात. कारण सत्य नेहमी गोड नसतं, पण ते समजलं की माणूस अधिक शहाणा होत असतो. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही लोक तुमच्या घरात चहा प्यायला येतात, पण त्यांच्या नजरा कपात नसतात. त्या तुमच्या प्रगतीवर, तुमच्या परिस्थितीवर आणि तुमच्या आनंदावर खेळलेल्या असतात. त्यांना तुमची खुशाली जाणून घ्यायची नसते, तर तुमच्यात काय कमी आहे ते शोधायचं असतं. ज्यांना स्वतःचा मार्ग सापडत नाही, ती माणसं दुसऱ्यांच्या वाटेत काटे टाकण्यात आयुष्य घालवतात. कारण स्वतः पुढे जाण्याची हिंमत नसलेली लोक इतरांना मागं खेचण्यात समाधान मानतात. काही नाती इतकी विचित्र असतात की तुमचं दुःख त्यांना जवळ आणतं आणि तुमचं यश त्यांना दूर नेतं. अशा नात्यांमध्ये प्रेम नसतं, फक्त तुलना जिवंत असते. लोक तुमच्या चुकांवर सभा भरवतात, पण तुमच्या संघर्षाच्या वेळी मात्र कोणी दिसत नाही. कारण तमाशा पाहणारे हजार असतात, पण खांदा देणारे मोजकेच असतात. काही माणसं तुमच्याशी बोलतात, ते तुमच्यासाठी नाही, तर तुमच्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी. त्यांच्या प्रश्नांमध्ये आपुलकी कमी आणि उत्सुकता जास्त असते. दुसऱ्याच्या आनंदानं ज्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते, त्यांनी स्वतःच्या मनाची तपासणी करावी. कारण आजार शरीराला नसतो, तो विचारांना झालेला असतो. काही लोकांना तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगली गोष्ट योगायोग वाटते, पण तुमची एक चूक मात्र त्यांना तुमचा खरा चेहरा वाटतो. फालतू लोकांची एक सवय असते, ते तुमचं कर्तृत्व विसरतात आणि तुमच्या एखाद्या अपयशाची गोष्ट वर्षानुवर्ष सांगत बसतात. ज्यांच्या मनात स्वतःबद्दल आदर नसतो, तेच दुसऱ्यांचा अपमान करून स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतात. काही माणसं तुमच्या जवळ राहतात,
पण तुमच्यासाठी नाही. त्यांना तुमची सावली हवी असते, पण तुमचा सूर्यप्रकाश नको असतो. लोकांना तुमचं यश दिसतं, पण त्यामागं झिजलेली रात्र दिसत नाही. कारण घामाकडे पाहण्यापेक्षा चमक पाहणं सोपं असतं. जे स्वतः काही निर्माण करू शकत नाही, ते दुसऱ्यांनी उभारलेल्या गोष्टींवर टीका करण्यातच स्वतःची बुद्धिमत्ता शोधतात. काही नात्यांना रक्ताचं नातं म्हणतात, पण त्यांच्यात रक्ताची ऊब नसते. फक्त नावापुरती जवळीक आणि मनात कायम अंतर असतं. मत्सरी माणूस तुमच्याशी स्पर्धा करत नाही, तो तुमच्या आनंदाची स्पर्धा करत असतो. त्याला स्वतःचं सुख कमी आणि तुमचं सुख जास्त खुपत असतं. ज्यांना तुमचं चांगलं पाहवत नाही, त्यांच्यासमोर तुमचं स्पष्टीकरण देण्यात वेळ वाया घालवू नका. कारण बंद मनाला सत्यापेक्षा अफवा जास्त आवडतात. काही लोक आयुष्यभर तुमच्या चुका शोधत राहतात, कारण तुमचे गुण स्वीकारणे इतकं मोठं मन त्यांच्याकडे नसतं. स्वार्थ संपला की अनेक चेहरे बदलतात. तेव्हा लक्षात येतं की नातं तुमच्याशी नव्हतं, ते तुमच्याकडून मिळणाऱ्या फायद्याशी होतं. फालतू माणसं तुमच्या पाठीवर हात ठेवून चालतात आणि संधी मिळताच त्याच पाठीवर वार करतात. जगात सर्वात मोठा मुखवटा म्हणजे खोटा जिव्हाळा. तो घालून फिरणारी माणसं बाहेरून आपली वाटतात, पण आतून परकीच असतात. काही लोकांना तुमच्या आयुष्यात काय मिळालं यापेक्षा काय बिघडलं हे ऐकण्यात जास्त आनंद मिळतो. तुमच्या अपयशाची वाट पाहणारी माणसं अनेक असतील, पण तुमच्या यशासाठी प्रार्थना करणारी माणसं फार दुर्मिळ असतात. दुसऱ्याचा प्रकाश विझवून स्वतः उजळण्याचा प्रयत्न करणारे लोक शेवटी अंधारातच हरवून जातात. काही माणसं इतके रिकामी असतात की दुसऱ्यांच्या आयुष्याशिवाय त्यांच्याकडे बोलण्यासारखा विषय नसतो. तुमची किंमत ओळखणारे कमी असते, पण तुमची परीक्षा घेणारे खूप असते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणं अधिक महत्वाचं आहे. तुमच्या यशावर टाळ्या वाजवणारे सगळेच तुमचे नसतात, आणि तुमच्या शांततेत साथ देणारे सगळेच नातेवाईक नसतात. आयुष्य माणसांची खरी ओळख नावानं नाही, तर वेळ आल्यावर त्यांच्या वागण्यानं करून देतं.